फिश फ्राय आपण वेगवेगळ्या प्रकारची करतच असतो. तर असंच मी आज सौंदळी मासे घेऊन आलेले आहे आणि आज आपण चेट्टीनाड स्टाईलने फिश फ्राय करणार आहोत. तर ते कसं बनवायचं त्याची साहित्यकृती पाहूयात. छान गाभोळी असलेले सौंदळी मासे मिळालेले आहेत, तर ते घेतलेले आहेत आपण. एका कढईमध्ये धणे, जिरे आणि काळी मिरी आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण यामध्ये बडीशेप घालणार आहोत, तीही व्यवस्थित भाजून घेऊया. हे सर्व साहित्य भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण लाल मिरच्या घालूया आणि लाल मिरच्याही व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये आपण राई घालणार आहोत आणि थोडे मेथी दाणे घालणार आहोत. हा सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटे कांदे घेतलेले आहेत, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. त्याचबरोबर जे आपण भाजलेले जे मसाले आहेत तेही थंड करून यामध्ये घालून घेणार आहोत. छान आपण बारीक अशी पेस्ट पाणी घालून थोडी त्याला वाटून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी आता हळद आणि मीठ घालते आहे. आपण आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्स केलेलं आपलं मॅरिनेशन तयार झालेलं आहे. तर ते आता आपण पूर्ण माशाला सर्व बाजूने व्यवस्थित आतून वगैरे लावून घेऊ आणि त्याला आपण 20 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत. 20 मिनटं होऊन गेलेली आहेत. तर आता आपण आपले मासे व्यवस्थित चेट्टीनाड स्टाईलने फ्राय करायला सुरुवात करूया. तर एका तव्यावरती मी तेल घालून घेते. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले मासे सोडून घेणार आहोत. त्याचबरोबर हे मासे तळताना आपण त्यावर अशा चकत्या केलेले कांदे घालून घेऊया आणि कढीपत्ते घालून घेणार आहोत. त्याने एकदम सुंदर अशी माशांनी चव येणार. छान मासे आपण दोन्ही साईडला व्यवस्थित खरपूस असे व्यवस्थित भाजून घेऊया. तर अशा प्रकारे आपले फिश फ्राय व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर ही चेट्टीनाड स्टाईलची फिश फ्राय तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.